रामकृष्ण हरे सज्जनो, आपण आज भ्रम या विषयावर विवरण करणार आहोत. शास्त्रकाराने दोन प्रकारचे भ्रम सांगितलेले आहेत. एक संवादी भ्रम आहे आणि दुसरा विसंवादी भ्रम आहे. संवादी भ्रम तोही भ्रमच आहे, पण भ्रमात राहता 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 काहीतरी हाताला येतं, त्याला म्हणतात संवादी भ्रम. आणि दुसरा विसंवादी भ्रम आहे, तो शेवटपर्यंत काही हाताला येत नाही, त्याला विसंवादी भ्रम असं म्हणतात. संवादी भ्रम हा परमार्थाचा आहे. परमार्थ करता 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 परमार्थ शेवटी परमात्मप्राप्ती, आत्मप्राप्ती, ब्रह्मप्राप्ती यापैकी काहीतरी हाताला येतं आणि तो ब्रह्मानंद त्याला मिळतो. हा आहे संवादी भ्रम. साधनात सुद्धा आनंद मिळतो. परमार्थ करत असताना साधनात सुद्धा आनंद असतो, तर मग साध्यात किती असेल. आणि विसंवादी भ्रमामध्ये म्हणजे संसार हा विसंवादी भ्रम आहे. हे केल्याने आनंद होईल, ते केल्याने होईल, ते केल्याने होईल, हाताला काहीच लागत नाही आणि शेवटी तो तसाच अपूर्ण अवस्थेमध्ये मरतो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, असं संतांनी अभंगामध्ये म्हटलेलं आहे. आशेनेच तो मरतो, पण त्याला साध्य हातामध्ये येत नाही. तेव्हा वेदांताचे जे महत्त्वाचे सिद्धांत आहेत त्यापैकी एक सिद्धांत असा आहे, तो म्हणजे भ्रम, संवादी आणि विसंवादी. एका भिंतीच्या कोनाड्यामध्ये दिवा ठेवला होता आणि दुसऱ्या कोनाड्यामध्ये एक रत्न ठेवलं होतं. रस्त्याने जाणाऱ्या एका माणसाला त्या कोनाड्यातून असा प्रकाश बाहेर दिसला. त्याला असं वाटलं काहीतरी रत्न आहे, काहीतरी चमकतं आहे, चांगलं हाताला येईल, म्हणून त्याने तो हात घातला तर तिथे दिवा होता, त्याला चटका बसला. अरे म्हटलं चटका बसला हे. आणि दुसरा माणूस जो जात होता, जिथून त्या रत्नाचा प्रकाश बाहेर येत होता, त्याला वाटलं इथं काय रत्न असणे शक्यता आहे. त्याने त्या कोंड्यात हात घातला, त्या हाताला रत्न आलं आणि त्याला अमूल्य रत्नाचा फायदा झाला. प्रकाश दोघांनाही दिसला. एकाने हात घातला, एकाला चटका बसला आणि दुसऱ्याला मात्र रत्नाचा आनंद झाला, रत्न मिळालं, म्हणजे लाभ झाला. म्हणजे भ्रम दोन्ही बाजूला आहे. हा पारमार्थिक हा सुद्धा भ्रमच आहे आणि हा जो संसारिक आहे तो सुद्धा विसंवादी भ्रमच आहे. म्हणजे दोन्ही भ्रम आहेत, पण एक संवादी आणि एक विसंवादी आहे. तेव्हा वेदांत शास्त्रकारांनी एक चांगला श्लोक लिहिलेला आहे त्यावर, की भ्रम कसा असतो. ऐका. भ्रमेणाहं भ्रमेण त्वं भ्रमेण उपासको जनाः भ्रमेण ईश्वर भावत्वं भ्रममूलम इदं जगत. इदं जगत भ्रममूलम. हे सगळं जगतच मुळात भ्रममूलक आहे, म्हणजे सत्य नाही. भ्रमेण अहम, मी आहे, मी आहे, हा अहम इति प्रथमोध्यासः. म्हणजे पहिला भ्रम जो आहे तर मी 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 म्हणजे नेमका कोण. शरीर मी का, मन मी का, बुद्धी मी का, बाहेरचं मम हा इति द्वितीय अध्यास. आणि देहासंबंधी हे माझं ते माझं, हे दोन्ही भ्रम आहेत. मीही सिद्ध होत नाही. मी म्हणजे नेमका आत्मा का, तिथपर्यंत आपण जात नाही, पण माझं स्वरूप फक्त मी आहे. देहादी पदार्थ तर इथेच विलीन होतात. तेव्हा हा जो भ्रम आहे, तर सुभाषितकार असं म्हणतात की भ्रमेण अहम, मी 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 हा एक भ्रम आहे. भ्रमेण त्वं, तू, हा सुद्धा एक भ्रम आहे. भ्रमेण उपासको जनाः, उपासक जे लोक आहेत ते सुद्धा उपासना भ्रमानेच करतात. करणंही भ्रम आणि जे उपासना करतात तोही भ्रम. भ्रमेण ईश्वर भावत्वं, ईश्वराबद्दल भाव हाही एक सुद्धा भ्रम आहे. म्हणजे संवादी असेल पण तो भ्रमच आहे. भ्रममूलम इदं जगत, हे जगतच सर्व भ्रममूलक आहे. हाच सिद्धांत शंकराचार्यांनी अजातवाद असा मांडलेला आहे. अजातः म्हणजे न जातः अजातः. अजातवादाच्या दृष्टीने जगत झालंच नाही आणि त्यालाच रज्जू सर्प याचा दृष्टांत दिलेला आहे. दोरीवर मंद अंधकारात जेव्हा सर्प भासतो तेव्हा भासतो, त्यावेळीही तो नसतो आणि नंतर प्रकाशाने दोरीचं ज्ञान झालं तेव्हाही तो नसतो आणि जेव्हा अगोदरही तो नसतो.
म्हणजे अगोदर नाही, भ्रम होतो तेव्हाही नाही, आणि नंतर ज्ञान होतं तेव्हा दोरी दिसते. म्हणजे सर्प त्रिकाली नाही आहे. म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान झालं की भ्रम नाहीसा होतो. असा जो भ्रम आहे तो अजातवाद सांगण्यासाठी शंकराचार्यांनी अजातवाद ते दृष्टांत दिलेलं आहे रज्जू सर्पाचा. रज्जो सर्पाकार तुकाराम महाराज म्हणतात, भासियले जगदंबर रज्जो सर्पाकार. हे जगदंबर कसं भासलं आहे आम्हाला? त्या दोरीवर जसा साप भासतो ना तसा. तर दोरीवर साप भासायला सुद्धा कारण असतं ना. तो फक्त मंद अंधकारातच भासू शकतो. जास्त प्रकाश असेल तर दोरीच दिसेल, भासणार नाही. किंवा गडद अंधकार असेल तरी तो म्हणजे काहीच दिसणार नाही अमावस्येच्या रात्री. तर मंद अंधकार, तसं अज्ञान जे आहे ना ते आत्मस्वरूपावर असं मंद अज्ञान जे आहे ना, तर ते अज्ञानामुळे जीवत्व माणसाला प्राप्त होतं आणि मग तो भ्रमात सापडतो. तेव्हा तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये देवाला प्रार्थना करताना असं म्हटलं आहे, सांभाळी सांभाळी आपुली ही माया सांभाळी सांभाळी. ही भ्रममूलक जी माया आहे जगतरूपाने, ही माया तू निर्माण केलीस आणि या भ्रमामध्येच आम्हाला दुःख होतं आहे, विसंवादी भ्रमामध्ये. तर देवा ही तुझी माया सांभाळ रे बाबा. आम्हासे का भयभीत केले सांभाळी सांभाळी. आम्हासे का भयभीत केले? अरे किती भयभीत करून टाकले या मायाने. पंचक्लेश काय, त्रिविध ताप काय, संसार दुःख मुळ जवगडे पसरले इंगळ. हे सगळे इंगळ दुःख आम्हाला तू तयार करून ठेवलेला आहेस. तेव्हा एक दृष्टांत सांगूया आणि मग आपला हा भाग संपूया. भ्रम हा इतका वाईट आहे आणि त्यातल्यात विसंवादी भ्रम. तर एक गृहस्थ रानामध्ये पूर्वी काय असायचं, जनावरं गुरं चारायला वगैरे गेल्यानंतर ओढे असे खळखळून वाहत असायचे. आता नद्यासुद्धा गटारगंगा झालेल्या आहेत. तर ओढे तर सोडाच, ओढे तर सगळे आटलेच आहेत आणि जे आहेत जिवंत ते सुद्धा असे मलिन झालेले आहेत. तेव्हा ओढ्याने पाणी असं झळझळ झळझळ निखळ पाणी व्हायचं, निर्मळ पाणी. तर मग असं तोंड लावूनसुद्धा पाणी असं पित असायचे. जसं जनावरं पाणी पितात ना तसा माणसंसुद्धा पित असायची. लहानपणी आम्हीसुद्धा अशा ओढ्याने पाणी मस्तपैकी असे हात लावून पाणी प्यायचं तोंडाने, बरं वाटायचं ते. तसा माणूस असा एक पाणी पित होता ओढ्याचं. आणि एक फांदी अशी झाडाची वरून त्याच्या डोक्यावरून त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब पडलेलं होतं आणि त्या फांदीवरून विरुद्ध दिशेने असा एक सरडा गेला आणि तो पाणी पित असताना असा सरडा गेल्यानंतर त्याला वाटलं की अरे पोटात माझ्या सरडा गेला बरं का. तो सरडा निघून गेला पण त्याला वाटलं पोटातच गेला. प्रतिबिंबाचं त्याला आभास झाला आणि भ्रम झाला की पोटात माझ्या सरडा गेला. आणि मग त्या भ्रमामुळे तो सारखा मग बेचैन झाला की माझ्या पोटात सरडा गेला. माझ्या अनेक उपाय केले, देवदेव ऋषी केले, अनेक आरोग्याचे वैद्यकीय प्रयोग केले. प्रत्येकजण म्हणायचं नाही हो सरडा गेलाच नाही, तपासण्या केल्या. तो मला नाही काय म्हणता, माझ्या देखत मीच पाहिलं सरडा माझ्या पोटात गेला, नाही काय म्हणता. आणि त्या धाकाने त्या भ्रमामुळे तो असा कृश होत चालला, मरायला लागला पार अगदी बसा त्या भ्रमामुळे. आणि मग एक वैद्य होता आणि तो जरा ज्ञानी होता. त्याला आणलं त्याच्या नातेवाईकांनी आणि बघा म्हणले बाबा हे पार मरायला लागल्या, पोटात सरडा गेला म्हणतायत. आणि बऱ्याच लोकांनी पाहिलं पण ते म्हणतात नाही आहे पोटात सरडा, याला काहीतरी भ्रम झाला आहे. तर तो मानायला तयार नाही. भ्रम कसला म्हणतो, माझ्या पोटात सरडा गेला आहे, तुम्ही काय नाही म्हणता. आणि मग त्या वैद्याने त्याच्या लक्षात आलं की याला काय झालं आहे नेमकं. आणि मग तो वैद्याने पाहिलं आणि त्याचं ते ऐकलं की हा माझ्याच पोटात गेला आणि असा असा गेला. त्याने ते जाणून घेतलं आणि मग तो म्हटला हा अरे बरोबर आहे, पोटात सरडा गेला आहे म्हणला तुझ्या, गेला आहे आणि बरोबर आहे असं म्हणल्याबरोबर त्याला निम्मा आधार सापडला की हां हा वैद्य खरा आहे म्हणले, हे खरं बोलतो. बाकीचे खोटारडे म्हणलं गेलाच नाही म्हणतात, माझ्या पोटात सरडा गेला आहे, तो मला बरोबर कळलं म्हणले. हां म्हणले मी तो काढणार, हां पण मला 2-3 दिवस लागतील म्हणले चालेल. आणि मग त्याने काय केलं, त्या वैद्याने
रानामध्ये एका झाडावरचा जो सरडा होता तो मारून एका पिशवीत गुंडाळून आणला आणि मी औषध घेऊन येतो म्हणले 2-3 दिवसाने, आणि तो सरडा तो घेऊन आला, मारलेला सरडा. आणि मग त्याचे डोळे बांधले, ज्याला भ्रम झाला होता त्याचे डोळे पट्टिका बांधली आणि मंत्र पुटपुटल्यासारखं केलं आणि म्हणले मी मंत्र म्हणलं, तो डोळे पट्टिका सोड म्हणलं की सोडायची म्हणले, आणि त्याला वांती व्हायचं औषध दिलं. औषध दिलं की काही मिनटामध्येच त्याला तो वांतीचा भ्रम झाला, एकदम वांती झाली त्याला, आणि त्याने तो मेलेला सरडा त्या वांतीमध्ये ठेवून दिला आणि मग याची पट्टिका सोडली. पट्टिका सोडल्याबरोबर तो पाहतो तो सरडा, हे बघ म्हणले हाच सरडा तुझ्या पोटात गेला होता. हा म्हणला, बरोबर आहे, हाच सरडा पोटात गेला होता. आणि हे काय लोक नाही नाही म्हणतात, तुम्ही म्हणले वैद्य आहे, त्याची फी दिली, त्याचा सरडा पोटातला निघून गेला, म्हणजे भ्रम निघून गेला. सरडा पोटात गेलाच नव्हता, पण त्याच्या अंतःकरणात जो भ्रम होता मनामध्ये, तो भ्रम निघून गेला आणि तो तिथून पुढे हळूहळू तंदुरुस्त झाला. आणि मग लोकांनी सांगितलं, हां असं आहे काय, असं झालं होतं काय. तो म्हणले त्याला सांगू नका काय झालं होतं ते, मी काय युक्ती योजली त्याला माहिती नका होऊ देऊ. आणि मग त्याचा भ्रम निघून गेला. तो भ्रम गेला की मनुष्य देवच आहे हो, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही खरे देव आहात, असं तुकोबराय सांगतात. बाकीचे देव आपण बसवतो, त्यांना देव मानतो, त्यांची पूजा अर्चा करतो, आनंद मानतो, हे ठीक आहे म्हणले, पण तुका म्हणे खरे तुम्ही देव आहात आणि तुमच्यामुळे सगळे देव आहेत. असा जो आपला आत्मदेव आहे, ब्रह्म आहे, असं ज्ञान तत्त्वज्ञानाचं असतं. आणि म्हणून हा जो विषयातला संसारातला जो भ्रम आहे तो भ्रमातला आनंद आहे. म्हणून सज्जन हो, भ्रमातल्या आनंदामध्ये आनंद घ्या, पण ब्रह्मानंदाकडे जा, तो अखंड आनंद आहे. भ्रमातला आनंद काही काल असतो, तो निघून जातो. आणि म्हणून भ्रम नको, भ्रम गेला पाहिजे. भासतं तेव्हा भ्रम खरा वाटतो, पण तो खरा नसतो. स्वप्नात खरं असतं, पण जागृती झाली की ते खोटं ठरतं. रज्जू सर्प हे जर तसंच आहे, तसंच भासणारं जे हे उखर भूमीवर जे असतो ना आभास, हरणं ज्याच्यामध्ये असं पाणी आहे म्हणून जातात उखर भूमीवर, आणि तिथे पाणी नसतं, पाण्याचा भास होतो, पण तिथे भासतं तेव्हा त्यांना खरं वाटतं. तेव्हा खोट्या आभासामधला जो आनंद आहे तो उपभोगात, पण खऱ्या आनंदापर्यंत पोहोचल्यानंतर तो आनंदसुद्धा ताक पिल्यासारखा आहे, कारण त्याला तुपाचा आनंद मिळालेला आहे. असे ज्ञानी लोक त्या आनंदामध्ये राहतात आणि त्या दिशेने आपण वाटचाल केली की आपल्याला तो आनंद मिळेल. आणि तो आनंद सर्वांनी हळूहळू का होईना जन्मजन्मांतरे गेले हरकत नाही, पण त्या दिशेने वाटचाल करून त्या स्वरूपाच्या आनंदाकडे आपण गेलं पाहिजे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आनंद घ्या. रामकृष्ण हरी.